राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक होणार आहे। याच ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आम्ही या ठिकाणी लढलो। 16 दिवस मी आमरण उपोषण केलं आणि आज त्याच ठिकाणी बंजारा समाजाच्या न्याय अशा मागणीसाठी आमचे बांधव विजय भैया चव्हाण हे गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेत। खरं म्हणजे आता त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचं कौतुक करावं, शुभेच्छा द्याव्या की दुःख व्यक्त करावं हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो। कारण समाजासाठी लढतात म्हणून अभिनंदन, इतका मोठा त्याग आहे म्हणून त्यांचं कौतुक, परंतु या फार वेदना होतात। अशा पद्धतीनं स्वतःला त्रास करून घेणं आणि जीवनाशी खेळणं हे चांगलं नाही, हे दुःखदायी आहे। मी 3दा उपोषण केलंय, त्याच्यामुळे हे जे शस्त्र आहे उपोषणाचं, हे जरी संविधानिक असलं, समाजासाठी चांगलं असलं तर स्वतःसाठी घातक आहे। मी आत्ताही माझा आवाज इतका मोठा आहे की मी बिना माईकचा बोललो तर त्या रोडपर्यंत जातो, पण मला असं वाटतं हा माईकवरचा आवाजही रोडपर्यंत जातो की मला खात्री नाही यायची, कारण त्या आवाजात ताकदच नाही राहिली। आता सोपं नाहीये हे आम्हाला तिथे बाहेर बसून वाटतंय उपोषण आहे, पण ते जे करतंय उपोषण त्याला कळतंय। म्हणून असा हा जीवन धोक्यात घालून संघर्ष करणारा योद्धा आमचे विजय भैया नाईक यांचं खरं म्हणजे कौतुक करावं तितकं कमी। आमच्या दोघांचं जरा सारखंच आहे, फरक इतकाच आहे की मी नोकरी सोडून असलेला परिवार सोडूनच म्हणायला हरकत नाही, कारण चिंता करत नाही मी परिवाराची। मी समाजासाठी माझं आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि आमच्या विजय भैयांनी शपथ घेतली की मी हा समाजच माझा संसार आणि समाजच माझ्या जगण्याचा सार, आणि समाजासाठी जीवन वाहून घेतलं। मी लग्न करणार नाही, मी परिवार माझा राहणार नाही असं म्हणून मी गेल्या कित्येक वर्षांपासून विजय भाऊंचा त्याग आणि संघर्ष पाहतो। 24 तास 12 महिने ते समाजामध्ये फिरत राहतात आणि आज त्यांचं हे त्यागमयी जीवन, संघर्षमयी जीवन आज या वळणावर आलंय। ते त्यांच्या जीवनाशी आज संघर्ष करत आहे। आम्ही सरकारला विनंती करेल या ठिकाणी, मी कालपर्यंत मुंबईमध्ये होतो, वेगवेगळ्या मीडिया हाऊसला गेलो आणि मी मीडिया प्रतिनिधींशी बोलतानाही म्हणलो की आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, कायद्याला मानणारी लोक आहोत आणि कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे चालणारी लोक आहोत। दुर्दैवानं हा देश संविधानावर चालतो असं म्हणतात, पण हा देश संविधानाचा अवलंब करत नाही, संविधानावर चालत नाही। हे अत्यंत जबाबदारीनं मी या ठिकाणी बोलतो, कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अप्रतिम असं संविधान दिलं, जगात त्या संविधानाची बरोबरी होत नाही। आणि या संविधानाचं जे सार आहे हे जर आपण पाहिलं तर 4 ओळीमध्ये जी उद्देशिका आहे त्यात आहे की या देशाच्या प्रत्येक नागरिकाला समानता या संविधानाला आणि बाबासाहेबाला अभिप्रेत आहे। ती समानता आज कशातच
आणि कुठंच दिसत नाही. म्हणजे वाड्या वस्तीवर डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा धनगर समाज असो की बंजारा समाजाचं गाव असं कोणी म्हणत नाही. बंजारा समाजाचा तांडा. आणि तांडा का म्हणतात तर हे तांडे पहिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या जागेहून त्या जागेवर असं फिरणारी ही लोक. आणि बंजारा समाजाची सुद्धा आमच्या बांधवांची तीच परिस्थिती आहे. आज तांडे जरी असले तर त्या तांड्यांमधली परिस्थिती खूप भयावह आहे, चिंताजनक आहे. आणि आम्ही या देशाचे आता आमचे मोठे भाऊ उद्धव पवार सांगत होते की आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आमचा इथल्या प्रत्येक गोष्टीवर समान अधिकार आहे, परंतु ते मिळत नाही. आंदोलन करायला परवानगी देत नाही. अरे आम्ही काय रास्ता रोको केला, जाळपोळ केली, तोडफोड केली, कुणाच्या घरी जाऊन त्याला शिव्या दिल्या. इथं उपोषणासाठी विजू भाऊ बसतात म्हणजे ते काय कोणाला मारायला बसले, हातात बंदूक घेऊन बसलेत. म्हणून पहिल्यांदा मी या सरकारच्या अगोदर प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक चेतावणी सुद्धा या ठिकाणी देतो की कृपा करून खाजवू नका. आमच्या संयमाचा, आमच्या शांतीचा, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाहीतर तुम्ही इथे येऊन धमकी द्यायची काय, हा रोड क्रॉस करून तुम्ही इथे येऊ शकणार नाही, पाय टाकू शकणार नाही आम्ही जर ठरवलं तर. कसली मस्ती आहे तुम्हाला? कुणासाठी काम करताय तुम्ही? अरे जनतेसाठी काम करतात. तुमचा पगार ज्या पैशातून होतो आणि ज्या पगाराच्या भरावशावर तुमचं कुटुंब चालतं ना, तो पगार आमच्याच पैशातून होतो, जनतेच्याच पैशातून होतो. आणि त्या जनतेप्रती तुम्ही असे असंवेदनपणे जर वागत असाल तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आमचा रोष हा तुमच्याविषयी नाहीये, प्रशासनाविषयी आमचा रोष नाहीये. आमचा रोष सरकारवर आहे, राज्यकर्त्यांवर आहे. माणसा माणसात दुजाभाव करणाऱ्या, माणसा माणसात भांडणं लावणाऱ्या, सत्तेचा दुरुपयोग करून तुमचं आमचं वाटोळं करणाऱ्या राज्यकर्त्यांवर आमचा रोष आहे. कृपा करून प्रशासनानं हा रोष स्वतःवर घेऊ नये, नाहीतर राज्य करणाऱ्या खेटर मारण्याच्या अगोदर तुमची सोय या ठिकाणी पाहिली जाईल. अरे एक माणूस जर शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं त्यांच्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषण करत असेल आणि तुम्ही त्यांना त्रास देणार असाल तर खबरदार, या ठिकाणी बंजारा समाजासोबत तुमचा पंगा होईलच. त्या अगोदर आमचा धनगर समाज बांधव सुद्धा तितक्याच ताकदीनं रस्त्यावर येईल आणि तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मी 16 दिवस या ठिकाणी बोललो, शांततेनं बोललो. मी कालपर्यंत संयमाची आमची भूमिका आहे, पण आता मला राग आला उद्धव भाऊ. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं ना या प्रशासनाचा नालायकपणा आणि मुजोरपणा, मग राग येतो की आम्ही जर काही बेकायदेशीर कृत्य करणार असेल, असंवैधानिक कृत्य करणार असेल, समाज व्यवस्थेला काही हानी पोहोचवणारं कृत्य करणार असेल तर प्रशासनानं आमच्यावर बंधनं लादावी, आमच्यावर दादागिरी करावी, काही हरकत नाही. शांततेच्या मार्गाने तुम्ही, अरे पहिली गोष्ट तर आंदोलन करायची गरजच नाही पडली पाहिजे या मताचा मी. हे दुर्दैव आहे आमच्या या लोकशाही देशामध्ये. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा या पद्धतीनं अन्याय आमच्यावर होतात आणि आमच्याच न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसणार असू तर तुम्ही दडपशाही करतात. हे चुकीचं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता थोडंसं जागं झालं पाहिजे. आम्ही अजूनही तुमच्याविषयी आदरानं बोलतो, कारण एक संविधानिक पद आहे. या राज्याच्या जनतेनं तुम्हाला मुख्यमंत्री बनवलंय. तुम्ही या राज्याचे पालक आहात.
परंतु तुमच्याविषयी अजून तरी नकारात्मक बोलण्याची, तुम्हाला शिव्या देण्याची आमची मानसिकता नाही. आणि विनंती आहे की आम्हाला ते तुम्ही करायलाही लावू नका. धनगर समाज भांडतोय, आमचा घटनादत्त अधिकार आहे. जी 47 जमातींची यादी, त्या 36 नंबरला आम्ही आहोत. देशात इतर राज्यामध्ये आम्ही एसटीत आहोत. बंजारा समाज सुद्धा इतर राज्यांमध्ये एसटी मध्ये आहे. या राज्यात धनगर जमात ज्या पद्धतीनं स्वतंत्र 3.5% आरक्षण घेतो, त्याच पद्धतीनं बंजारा समाज सुद्धा स्वतंत्र आरक्षण घेतो. मागच्या 2 सप्टेंबरला ज्या तत्परतेनं, ज्या पद्धतीनं तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्टपणे बंजारा समाजाचा उल्लेख हा एसटी मध्ये आहे. आणि मग जर तुम्ही आमच्या एका भावाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे न्याय देणार असाल, तर आमच्या दुसऱ्या भावाला तो न मागता द्यायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि जो न्याय ज्या पद्धतीनं तुम्ही एका समाजाला लावता देता, त्या न्यायासाठी एका समाजाला रस्त्यावर परत यायला लागतंय. आणि आमच्या विजू भाऊला जीवन मरणाशी खेळ करावा लागतो, जीवन धोक्यात घालावं लागतं. हे सरकारच्या असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे, तुझ्या भावाचं लक्षण आहे असं मी मानतो. आणि या गोष्टीचा जाहीर निषेध सरकारचा करतो. सरकारला जर वाटत असेल की आम्ही काहीतरी चॉकलेट देऊ, म्हणलं चॉकलेट खायचं नाही, आम्हाला लेखी देत होते, म्हणलं लेखी नको, आश्वासन नको, कृती करा. आता आम्हाला हलक्यात घेऊ नका फडणवीस साहेब. धनगर समाजाचं पिवळं वादळ तुम्ही जालन्यात पाहिलं, ते ट्रेलर होता, ट्रेलर. आम्ही त्याला इशारा मोर्चा हे नाव दिलं होतं आणि आम्ही डिक्लेअर केलं उद्धव. 24-25 तारखेला आमचं एक मोठं चिंतन शिबिर, एक नियोजन बैठक मोठी होणार आहे, 2 दिवसीय. त्यात आम्ही ठरवणार आहे आणि सांगितलंय की आम्ही सरकारला जर वाटत असेल की मुंबईमध्ये आल्यानंतरच आम्ही तुमची दखल घेऊ, तर मुंबई आमचीच आहे. आणि आम्ही मुंबईमध्ये येऊ, ज्यावेळेस मुंबईमध्ये येऊ, आतापर्यंतचे गर्दीचे सगळे रेकॉर्ड तोडू, असं सांगून मी काल मुंबईतून आलोय. पण आता मी धनगराचंच बोललो होतो. मग आता धनगर आणि बंजारा जर सोबत आले तर मी मुंबई जाम करायची गोष्ट बोलून आलो काल मुंबईतून. मीडियावाल्या बांधवांना सांगितलं की मी जाताना तुम्हाला शब्द देतो, तारीख माहित नाही, ठिकाण माहित नाही अजून, पण मी तुम्हाला आज शब्द देतो की ज्या दिवशी आम्ही मुंबईत येऊ, धनगरांचं पिवळं वादळ ज्या दिवशी मुंबईत येईल, तर मुंबईतील आतापर्यंतचे सगळ्या समाजाचे, जाती धर्माचे, पक्षांचे, संघटनांचे गर्दीचे रेकॉर्ड तोडू, असं म्हटलं होतं. मला वाटतं ते वाक्य मला जरा बदलावं लागेल, दुरुस्त करून सांगावं लागेल की उद्या जर आमच्या सोबत बंजारा समाज आले अशोक भाऊ, तर मुंबई आम्ही जायच्या अगोदर जाम होईल. जालन्यापासून मुंबई सगळा महाराष्ट्र जाम होऊन जाईल. नका अंत पाहू, आमचाही अंत पाहू नका. प्रामाणिकपणे कुणालाही त्रास न देण्याची आमची भूमिका आहे. म्हणजे समाज म्हणून सगळा समाज आमचा बांधव आहेत, आमचे भाऊ आहेत. सरकारला सुद्धा त्रास देऊ नये ही आमची भावना आहे. सरकारनं ते आता लक्षात घ्यावं. तात्काळ या ठिकाणी आम्हाला तर शब्द दिलाय उद्धव भाऊ, म्हणजे लोकांना माहिती फक्त फडणवीसनं शब्द द्यायला पहिल्या कॅबिनेटमध्ये करतो म्हणून आरक्षणाचं. पण त्याच्या अगोदर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरला आले होते, पांडुरंगाच्या पंढरीमध्ये. ते खांद्यावर धनगरी घोंगडे घेऊन ढोल वाजवत म्हणाले होते. त्यांचं भाषण आज म्हणजे ते मी ऐकलंय आमच्यासारख्या कित्येक लोकांकडे मोबाईलमध्ये. ते तर जाहीर बोलले होते, मेरे धनगर भाइयों बताओ, आपको शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था? सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था? आपका मतों के लिए इस्तेमाल किया, सत्ता हासिल की, आपको दिया वादा भूल गए, हमको सत्ता दो. आता ते पंतप्रधान आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणणारे. आणि याच्या पलीकडे लोकांना जास्त माहित नाही, अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते, ते सुद्धा याच पद्धतीनं भाषण करून गेले होते. म्हणजे जे अटल बिहारी आपल्यात नाहीत ते जर वरतून पाहत असतील, तर ते सुद्धा आता हसत असतील या दोघांवर की अरे बाबा किती फसत, अरे
या देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजप सत्तेत आलं. देशात 20-25 कोटी धनगर आहेत. धनगरांचे उपकार त्यांच्यावर आहेत. या राज्यात पहिल्यांदा इतिहासात भाजप सत्तेत आलं. महाराष्ट्रात 2.5-3 कोटी धनगर आहे. आज सगळा धनगर समाज भाजप सोबत गेला, कारण त्यांनी लिखित आश्वासन दिलं. तोंडी तर काय गप्पा आणल्या फडणवीस साहेबांना. सगळा अभ्यास वेळे म्हणे, गाडीवर पुरावे आहेत म्हणे, माझ्याकडे मी वकील आहे. आता धनगर समाज भोळात जाणून बुजून आम्हाला वाटलं इथल्या पहिल्या काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्या भामट्यांनी फसवला आम्हाला. हे देत आहे आता, दिले मत आणि धनगरांच्या उपकाराच्या भरोश्यावर सत्तेत आले. ते उपकार विसरले, दिलेला शब्द विसरले. नरू भाऊ, देवा भाऊ अटल बिहारीवरून पाहत असतील तर ते थोडासा खेद व्यक्त करत असतील की बाबा माझ्या आयुष्यात मी दिलेला शब्द पाळू शकलो नाही, आता मी वरती आहे, पण तुम्ही दोघं खाली आहे, सत्ता तुमच्याकडे निर्विवाद आहे, माझाही शब्द पाळा, तुमचाही शब्द पाळा, असे अटल बिहारी वाजपेयी साहेब वरून म्हणत असतील त्यांना. म्हणून माझी विनंती आहे की आमचा दिलेला शब्द पाळा, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करा. आणि विजूभाऊ या ठिकाणी बसले, त्यांचा आणि बंजारा समाजाचाही अंत पाहू नका. फार अवघड विषय नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या एका भावाला दिलं हैदराबाद गॅजेटचा सहारा घेऊन, त्याच हैदराबाद गॅजेट प्रमाणे आणि इतरही ज्या राज्यात नोंदी आहेत किंवा ज्या राज्यांमध्ये इतर बंजारा समाज आमचा एसटी मध्ये, त्या पद्धतीनं हे तात्काळ लागू करा. ज्या पद्धतीनं धनगर समाज आणि बंजारा समाज आम्ही वेगळं वेगळं आरक्षण या राज्यामध्ये घेतो, आमचा आदिवासी बांधवांना सुद्धा नम्र विनंती आहे की भावांनो, आपण एकच आहोत, आपसात भांडू नका. आमची तयारी आहे. तुम्ही जे 7% आरक्षण घेता ते अबाधित ठेवा. आम्ही एसटीत आल्यानंतर आमचं बंजारा समाजाचंही सेपरेट एबीसीडी मध्ये रूपांतर करा एसटीचं, आमचंही 3.5% वेगळं करा. आमची काही बरोबर आहे का उद्धव भाऊ? नाही तर तुमचे लोक काही म्हणतील, अरे दीपक बोराडे कोणा सांगला शहाणपणा करायचा ना, असं बोलायचं. हो ना, काय आमचे काही म्हणले मला असं काही म्हणू नको. अरे बाबा तसं भांडायचं कशी कुठपर्यंत? मी तर प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला उद्धव भाऊ, विजय भैया, समाजात तेढ निर्माण करून, समाजात भांडणं करून आम्हाला नाही पाहिजे ते. कारण आदिवासी आमचेच भाऊ आहेत ना, ते काय दुश्मन थोडी, ते काय पाकिस्तानातले थोडी आहेत. इथंच राहिलो ना आम्ही. आता ते जंगलात राहतात, आम्ही थोडस तांड्यावर किंवा गावात आलो. आम्ही माणसंच येत ना, आम्हाला वाद करायचे नाही. आदिवासी बांधवांना माझी नम्र विनंती आहे, आम्हाला देऊ नका म्हणून भांडल्यापेक्षा आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं द्या आणि मार्ग मोकळा करा, असं भाषा तुम्ही वापरा. आम्ही वेगळं करायला, उपवर्गीकरण करायला, एसटी एबीसीडी करायला आम्ही तयार आहोत. जितकं आम्हाला आता तितकंच द्या. उद्या ज्यावेळेस जनगणना होईल उद्धव भाऊ, जनगणना झाल्यानंतर एसटीचं आरक्षण एक जातीच्या प्रमाणात असतं, संख्येच्या प्रमाणात असतं. ते उद्या वाढेल, 5 वर्षानं 10 वर्षानं 10 वाढायचं वाढेल ते. आणि तोपर्यंत त्याचाही फॉर्म्युला आहे, त्याचा सगळ्याचा फॉर्म्युला सत्ता आहे. आणि मला असं वाटतं आता आपण आपले समीकरण बदलू येणाऱ्या काळात आणि जरा सत्तेच्या दिशेने जाऊ. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, सत्य वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा. मासाहेब जिजाऊंनी बाल शिवबांना खेळायचे धडे नाही दिले, राज्याचे धडे दिले, स्वराज्याचे, राज्य कारभाराचे धडे दिले. का? कारण मासाहेब जिजाऊंना माहित होतं राज्य महत्वाचं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पॉलिटिक्स इज द मास्टर की. सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन शरद भाऊ हे राजसत्ता आहे. म्हणून बाबासाहेबांनी एक संदेश दिला. दुर्दैवानं बाबासाहेब तुम्हाला आम्हाला समजलेच नाही. बाबासाहेबांना काय त्यांना सांगितलं का? फक्त बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्याला सांगितलं, विठ्ठल भाऊ काय सांगितलं? जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय. का म्हणाले असतील बाबासाहेब? बाबासाहेब आम्हाला शासकीय जमात नाही म्हणाली, नोकरदार जमात नाही म्हणाली, या त्या पक्षाचे गुलाम लाचार होण्याचा आम्हाला सल्ला दिला नाही. बाबासाहेबांनी सल्ला दिलाय, शासनकर्ती जमात बना. कारण या राजसत्तेच्या माध्यमातूनच तुमचा आमचा विकास होतो. आणि आज आम्ही पिछाडीवर आहे ना, येणाऱ्या काळात त्या दिशेने सुद्धा आपण गेलं पाहिजे. विजय भैया, महासाहेब जिजाऊंनी शिकवलेलं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेबांनी जी शिकवण आम्हाला दिली ना,
ती शिकवण हीच आहे. आणि आमच्या पूर्वजांनी तरी काय केलं हो? आटकेपार झेंडे लावणारे मल्हारराव होळकर हे राजकारणच करत होते ना. राष्ट्रमाता महाराणी अहिल्या होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, भीमाई होळकर यांनी काय केलं? राजकारणाचेच धडे दिले. आणि मला वाटतं बंजारा समाज, धनगर समाज आमचं नातं लय फार जीवाभावाचं आणि घट्ट आहे. विजय भैया, मला मागच्या महिन्यात आमचे एक मित्र परभणीचे भेटले. त्यांनी सांगितलं की आज आमचं आराध्य दैवत बंजारा समाजाचं सेवालाल महाराज, हे सेवालाल महाराज ज्यावेळेस महाराष्ट्रात आले पोहरादेवीच्या तिथं, तर तिथं आमचे एक आमदार आहेत आनंद कुमार पाटील, ते त्यांचं आडनाव नकते तर ते पाटील म्हणजे पाटील लावतात अशोक भाऊ. तर या आनंद कुमार पाटलांचे आजोबा त्यांनी सेवालाल महाराजांना तिथं जागा हे दिलं आणि सांभाळ केला, जीवाभावानं साथ दिली. म्हणजे बंजारा समाजाचं दैवत ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जीवापाड जपण्याचं काम ते कुणी केलं तर एका धनगर माणसानं केलेलं आहे. म्हणजे जर तुमचं दैवत जर सेवालाल महाराज आहे, आमचंही दैवत आहे, तर हे नातं आहे धनगर आणि बंजारा समाजाचं. आणि येणाऱ्या काळात आपण मोठ्या मोठ्या बाता मारतो. शरद भाऊ, बाता मारू नये आता. मला तुम्ही आत्ताही बोलले, मी ते शब्द वापरणार नाही, पण बाता नाही मारायच्या. जे येते फक्त आपण दोघं जरी प्रामाणिकपणे एकाला आपल्यासोबत आणखी 50 येतील, उगा याला घेतलेलं नाही. जो आपल्या सोबत विचारांना चालेल हे जर घेतले ना, तर तुम्हाला सांगतो या राज्यात या देशात आपण उद्धव क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. तोच इशारा यांना आहे की सरकार, फडणवीस साहेब, तुम्हाला आम्ही प्रेमानं सांगतोय, शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं सांगतोय. आणि जर तुम्ही घाबरला नाहीत ना, तुम्हाला संख्येला घाबरता, संख्या दाखवू. तुम्ही ज्याला घाबरतात ते दाखवू. तुम्ही जर असं दाखवायचा प्रयत्न करत असाल तुम्ही कशालाच घाबरत नाही, तर आम्हाला माहिती आहे सरकार कोणतंही असो कशाला घाबरतं, फक्त मताला घाबरतं उद्धव. तुम्ही इथं 1 लाख लोक या, 10 लाख या, 50 या, ते घाबरणार नाही. हे घाबरतंय मताला. कारण या जगात सगळ्यात मोठं शस्त्र जर कोणतं असेल तर ते बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकार. त्याला ते मतदान का म्हणतात मला माहिती. दान करून ते आयऱ्या गायऱ्याला, भिकार चोटायला, चोट्याला वाटलं आणि आमचं वाटोळं आम्ही करून घेतलं. तो मताचा अधिकार आहे. मताच्या अधिकाराचा उपयोग करून तुमच्या हिताचे लोक तिथे गेले पाहिजे, तुमच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले पाहिजे, हे अपेक्षित आहे. म्हणून जर सरकार, फडणवीस साहेब, मोदी साहेब, तुम्हाला आमची ही भाषा समजत नसेल तर येणाऱ्या काळात या मताधिकाराचा वापर करून तुम्हाला कुठं गार करायचं ते आता आम्हाला कळतंय. त्याच्यामुळं त्या स्टेजला आम्हाला जाऊ देऊ नका. विजय भाऊंना या ठिकाणी 3रा दिवस उपोषणाचा आहे. यांची तब्येत खालावण्याच्या अगोदर, कारण सरकार म्हणून तुमचं नशीब चांगलं आहे की मी तुमच्यामध्ये चांगला बोलतोय. आता माझी तब्येत फार सिरियस झाली होती शरद. जर माझ्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं असतं तर हा तांडव तुम्हाला धनगरांचा पायाला या राज्यात मिळाला असता. तशी वेळ बंजारांना येऊ देऊ नका. विजू भाऊंच्या तब्येतीची काळजी घ्या. तोपर्यंत विजू भाऊ या ठिकाणी आमचे डॉक्टर साहेब काहीतरी सांगत होते. मी डॉक्टर साहेब कुठे, मी अजून काही बोलणार नाही. बोलू आपण वेळ आल्यावर, 100% बोलू. पण मी आज इतकंच बोलतो, जोपर्यंत विजू भाऊ इथं बसलेले आहेत ते आमच्याशी बोलतात तोपर्यंत आम्हीही बोलू. ज्या दिवशी त्यांचं बोलणं बंद झालं त्या दिवशी काय करायचं ते करू. 100% करू, सगळे मिळून करू. म्हणून सरकारने आमचा अंत पाहू नये. या ठिकाणी मी विजय भाऊंना आणि सर्व बंजारा समाजाला एकच सांगेल की तुमच्या या लढ्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं आहात, आम्ही इथं काय फक्त भाषण करायला नाही आलो, तुम्हाला तोंडापुरतं समर्थन द्यायला नाही आलो. तुमच्या प्रत्येक लढाईमध्ये तुम्ही आम्हाला आवाज द्या उद्धव भाऊ. तुमच्या खांद्याला खांदा लावून द्या, विराणार नाही. तुमच्या एक पाऊल पुढे राहू. म्हणजे तुमच्या पाठीमागे आम्ही हे, तुमच्या सोबत आम्ही हे बोलणं झालं. मी अत्यंत जबाबदारीनं नम्रपणे तुम्हाला सांगतो की तुमच्या पाठीमागे नाही आम्ही, तुमच्या सोबत नाही आम्ही, तुमच्या पुढे राहू एक पाऊल. एवढंच या ठिकाणी बोलतो. बंजारा समाजाला एक विनंती करल, बाबा हो, हा मंडप इतका लावलाय, आज उद्या परवा या आयोजकांना हा मंडप त्या रोडपर्यंत न्यायची वेळ आली पाहिजे.
आता इथं मला या गाड्या दिसतात रोडवर, ह्या गाड्या इथं दिसल्याच नाही पाहिजे. इथं माणसं सुद्धा माणसाला माणूस दिसला नाही पाहिजे, एवढी संख्या आपली या ठिकाणी कायम असली पाहिजे. कारण उपोषण करता म्हणून माझा अनुभव आहे. मला वाटतं विजू आता भूक लागणं बंद झालं असेल तुमचं. 2 दिवस त्रास होतो भूक लागते असं वाटतं, पोट काहीतरी मागतंय. आता ते सिस्टम बंद पडलं, 3 दिवस झाले आता विजू होतो, बरोबर ना. आता भूक लागत नाही. पण जे भूक, जी ऊर्जा शरीराला जे लागतं ना, अन्नातून, पाण्यातून, वेगवेगळे जीवनसत्व, ते सगळं कशातून मिळतं? हे सगळं इथं बसलेल्या लोकांमधून मिळत असतं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की विजू भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी जीवन मरणाचा संघर्ष करत आहे, तुमच्या आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय, तर यांना ऊर्जा देणं आपलं काम आहे. आणि ती ऊर्जा आता अन्नातून मिळणारी ऊर्जा त्यांची बंद झाली, कारण त्यांनी अन्न घेणं बंद केलेलं आहे. ती ऊर्जा मिळणार आहे तुमच्या उपस्थितीतून. म्हणून तुमची उपस्थिती या मंडपाच्या बाहेर 10-20 मंडप वाढवून त्या मंडपापर्यंत तुम्ही गेले पाहिजे. त्यावेळेस विजू भाऊची ऊर्जा वाढणार आहे आणि हे आंदोलन टिकणार आहे. म्हणून परत एकदा विनंती करतो बंजारा समाज बांधवांना की तुम्ही घरी बसू नका, खाऊन पिऊन बसा, पण या ठिकाणी मंडपात बसा. कारण तुमच्यासाठी एक भाऊ या ठिकाणी अन्नाचा त्याग करून बसलाय, जीवन धोक्यात घालून बसलाय, मरणाच्या दारावर बसलाय. तुम्ही आता घरी बसू नका. दिवाळीचं गोडधोड खा, पण इथे येऊन बसा. घरी गोडधोड खा, इथे येऊन खा बाबा, काही अडचण नाही, पण या मंडपात दिसा, एवढीच विनंती करतो. आणि परत एकदा विजू भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना या ठिकाणी, म्हणजे मी पण त्या भरपूर चुका केल्या उपोषणामध्ये, कमीत कमी बोला. या ठिकाणी आयोजक म्हणून तुम्हाला विनंती करतो भाऊ, राग येईल कोणाला, येऊ द्या, बॅरिगेटिंग करा. इथं वरती जास्त लोक येऊ देऊ नका. जे आले त्यांना सुद्धा एक नम्र विनंती करा की भाऊ आले, फोटो काढा, खाली जा, फोटो काढा, खाली जा. यांना जास्त कुणाशी बोलू देऊ नका. हातात हात मिळवणं माझं नशीब चांगलं आहे. आमच्या समाजाच्या दैवयोगानं मी सुरक्षित राहिलो. हे बॉडी वीक होते, इम्युनिटी पॉवर डाऊन होत असते, आणि येणारे लोक कोणी सर्दी, खोकला, वेगवेगळे आजार, याचं सगळं संक्रमण होऊन साधा माणूस जर तुम्हाला जर सर्दी झाली ना, तर तुम्ही 2 दिवसात बरे होसाल. विजू भाऊ जर आजारी पडले हे महिनाभर बरे होणार नाही, किंवा बरे होतील की नाही गॅरंटी नाही. म्हणून हे थोडंसं जपा. कारण या ठिकाणी प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाला वाटतं मी गेलं पाहिजे, विजू भाऊ भेटलं पाहिजे, विजू भाऊ बोललं पाहिजे, त्यांनी माझ्याशी बोललं पाहिजे. लोकांना माहिती नाही इथं काय चाललंय यांच्यामध्ये. मी अनुभवातून गेलोय म्हणून सांगतो. त्याच्यामुळे थोडं येणाऱ्या जाणाऱ्यांवर कंट्रोल करा. डॉक्टर सरकारी पथक इथं येईल, ते सरकारी पथक त्यांचं काम करतील. आपण खासगी डॉक्टरांमार्फत सुद्धा आरोग्याची तपासणी करत राहा. मी परत एकदा आपल्या सर्वांना या लढ्यासाठी शुभेच्छा देत असताना आम्ही आपल्यासोबत एवढाच विश्वास देतो. माझ्यासोबत आलेले सर्व ज्यांनी 16 दिवस मला जीवापाड जपलं, ही सगळी टीम आहे, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले, यांचे आभार व्यक्त करतो, आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शेवालाल, जय मल्हार.